समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत तत्वांना समाजामध्ये प्रस्थापित करण्यासाठी आपल्या आयुष्यातील क्षण नेचून आपल्या प्राणाची बाजी लावून ज्या ज्या महापुरुषांनी महामातांनी आपलं आयुष्य घालवलं आणि इथला समाज घडवला, इथलं माणूसपण विकसित केलं आणि इथल्या तळागाळातील माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, अशा सर्व महामानवांना महामातांना मी त्रिवार वंदन करतो। खऱ्या अर्थानं या भारतामध्ये जे काही 2500 वर्षापूर्वी म्हणतो जी काही विषमतावादी विचार इथे नांदत होता, तिथे समतेचा विचार मांडून या भारताला प्रबुद्ध करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं त्या तथागत गौतम बुद्धांना, तसंच जवळपास 1000 वर्षापासून या भारतातून विलुप्त झालेला बौद्ध धर्म पुन्हा एकदा या भारतामध्ये पुनर्जीवित करून स्थापित करणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी त्रिवार वंदन करतो। आज आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा सर्व काही जो हा काळ आहे तो वर्षावासाचा काळ आहे। या कालावधीमध्ये बौद्ध संस्कृतीच्या वेळी म्हणजे बुद्धांच्या काळामध्ये ते बुद्धांच्या काळापासून म्हणजे बुद्ध महापरिनिर्वाणानंतर सुद्धा जवळपास 12व्या ते 13व्या शतकापर्यंत या भारतामध्ये बौद्ध धर्म नांदत होता आणि तो मोठ्या प्रमाणात नांदत होता। 12व्या शतकामध्ये जे काही हिंसा घडली त्यानंतर काही प्रमाणामध्ये बौद्ध धर्म इथून लयास गेला आणि मग पुढल्या दोन एक शतकामध्ये तर पूर्णच नष्ट झाला। 17व्या शतकामध्ये भारतामध्ये बौद्धांची ओळख म्हणजे बुद्ध कोण होते आणि बौद्ध कोणाला म्हणतात इतकी सुद्धा माहिती नव्हती, इतकी वाईट अवस्था झाली। पण या सर्व परिस्थितीला गाडून ज्यांनी पुन्हा एकदा या भारतामध्ये बुद्ध पुनर्जीवित केला, बौद्ध धर्म पुनर्जीवित केला, या महामानवांना आपण जितकं काही वंदन करू तितकं कमीच आहे। पण या संस्कृतीमध्ये ज्या वर्षावासाची संस्कृती इथे होती, या पावसाच्या कालखंडामध्ये जवळपास 3 ते 4 वर्ष बौद्ध भिक्खू लोक या भारतामध्ये जिकडे तिकडे जे लेणी वगैरे उभा आहेत आपल्या आजूबाजूला तर बऱ्याच प्रमाणात आहेत, कार्ले बाजा हे लेण्या प्रसिद्ध आहेत जगामध्ये, तर या लेण्यांमध्ये बौद्ध भिक्खू जाऊन राहत होते आणि आजूबाजूची अशी जी गावातली लोक होती ती त्यांचा उपदेश ऐकायला जात होती आणि तिथूनच तो उपदेश घेऊन गाव पातळीवरती सगळीकडे बौद्ध विचारांचा प्रचार प्रसार करत होती। तर या कालखंडामध्ये आपण खऱ्या अर्थानं इथे अशा पद्धतीचे कार्यक्रम घेत आहे, हे मला आपले प्रज्ञांकुर निकम जे आहेत ते आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाली व बौद्ध अध्ययन विभागामध्ये बेसिक डिप्लोमा पाली या कोर्सला ते प्रवेश घेतला होता आणि मी तिथे आंबेडकर अँड बुद्धिझम हा कोर्स तिथे शिकवत होतो त्यावेळेस। आता माझ्याकडे दुसरे पेपर आहेत, तर त्यावेळी योगाने आम्ही पाली दिवस तिथे साजरा करतो 17 सप्टेंबरला, अनागारिक धम्मपाल यांचा जन्मदिवस पाली दिवस या निमित्ताने साजरा करतो आणि तिथे आम्ही एक सब्बाभाषा समसमा नावाचा एक पाली नाटक लघुनाट्य तिथे सादर करत होतो आणि विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून म्हणून आम्ही त्यांना त्याच्यामध्ये काम करण्याची हे केली आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यात काम केलं। ते लघुनाट्य होतं आणि त्या निमित्तानं आमची ओळख झाली आणि कदाचित त्याच ओळखीच्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला या ठिकाणी माझी आठवण केली की इथे जे काही व्याख्यान मला चालू आहे तिथे आपण मार्गदर्शन करावं किंवा व्याख्यानासाठी यावं अशा पद्धतीची त्यांनी विनंती केली। इथे जे काही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आहे, आता तिथे मी खऱ्या अर्थानं जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही बंगला आहे तिथे मी 4 ते 5 वेळेस आलेलो आहे। त्या थूल सरांना त्या रंजनाताईंना प्रत्यक्ष भेटावं अशी माझी खूप इच्छा होती। तिथली समिती त्यांनी खूप म्हणजे या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तूला किंवा त्यांची जी काही प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीला पुन्हा मिळवणं हे खरंच ऐतिहासिक काम आहे
इथे हे आता तुम्ही जे करताय याची इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं नोंद घेतली म्हणजे घेतलेलीच आहे ऑलरेडी. कारण हे जे काम आहे ते साध्या सुद्धा माणसांचं काम नाही आहे. म्हणजे एक 20-20 वर्ष 30 वर्ष पर्यंत जी प्रॉपर्टी दुसऱ्यांच्या ताब्यात राहते तिला पुन्हा मिळवणं, आपली स्वतःची प्रॉपर्टी सुद्धा आपण मिळवू शकत नाही. आपल्या आई वडिलांची प्रॉपर्टी जर समजा बळकावलेली असेल 20-1 वर्षापूर्वी दुसऱ्या कोणी, आणि ती जर घ्यायची म्हटलं तर कागदपत्र वगैरे सगळं असून सुद्धा ते मिळवणं खूप कठीण गोष्ट असते. पण तुम्ही कोर्टामध्ये जाऊन अगदी शांततेने आणि संयमाने ही लढाई लढून तो जो बंगला मिळवला, आणि आत्ताची तुमचा खरंच मोठा उपक्रम जो चालू आहे की आजूबाजूची जमीन जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशासाठी घेतली होती ती पुन्हा घेणे आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित अशा कार्यांना सुरुवात करणे, हा मानस खऱ्या अर्थानं या भारतामध्ये प्रबुद्ध नागरिकांची जी काही ओळख असायला हवी त्याकडे आपली वाटचाल आहे. आणि त्या पद्धतीने आपण चालाल. मला खूप आशा आहे की मला इथे येता आलं. त्या समितीचे मी पुन्हा एक बार आभार मानतो. त्या समितीने मला इथं निमंत्रित केलं. या आजच्या व्याख्यानमालेसाठी मी जो विषय निवडलेला आहे तो म्हणजे पूर्वी सुद्धा मी याच्यावरती 2-3 वेळेस व्याख्यानं दिलेली आहेत. आणि नुकताच त्यांनी मला ज्यावेळेस फोन केला निकम यांनी त्यावेळेस म्हणजे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाबद्दलचं माझ्या डोक्यामध्ये हे होतं आणि मी म्हटलं की हा या विषयावरती बोललेलं चालेल का, आणि त्यांनी लागलीच म्हटलं की या विषयावरती तुम्ही बोलला तर खूप चांगलं राहील. विषय अनेक वेगवेगळे आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये महाबोधी बुद्ध विहाराचं जो काही आंदोलन चाललेलं आहे ते सुद्धा खूप मोठं आणि ज्वलंत असा प्रश्न आहे. हजारो वर्षापासून तिथे जे काही बुद्धांची पूजा सोडून इतर गोष्टी ज्या चाललेल्या आहेत, बुद्धांची वास्तू बौद्ध लोकांच्या ताब्यामध्ये द्यावीत ह्यासाठी जे आंदोलन चालू आहे त्याच्याबद्दल सुद्धा मी व्याख्यानं दिली की तिथे बौद्ध उपासकांची काय भूमिका असली पाहिजे. आपल्याकडे एक खंत अशी आहे की आपण त्याच्याबद्दलची कुठलीही पूर्वतयारी न करता बऱ्याचशा गोष्टींचा पाऊल टाकलं जातं. एक श्रेयवादाची जी काही लालसा असते की या कामाचं श्रेय मला भेटावं म्हणून असेल किंवा इतर कोणत्या गोष्टी असेल, परंतु भारतामध्ये एक सेंट्रलाइज असं बौद्ध धर्मीय लोकांचं एक केंद्रीय जे काही हे असायला पाहिजे, सेंट्रलायझेशन व्हायला पाहिजे, तसं झालेलं नाही. आपली एक सर्वात मोठी खंत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आपल्याला राष्ट्रीय नेता अजूनही आपण म्हणजे आपल्याला मिळाला नाही किंवा आपण तो निवडलेला नाही. माझं म्हणणं आहे की आपण तो निवडला पाहिजे. त्याच्यामध्ये चुका असतील, त्याच्यामध्ये दोष असतील, कारण निर्दोष माणूस जर आपण निवडायचा म्हटला तर आपले आयुष्य निघून जातील. कोणीही असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखाच माणूस पुन्हा भेटेल असं होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला काही गुणदोष जरी असतील तरीही तो निवडावा लागेल. कारण बिना नेत्याचं एखादी नाव पुढे जर न्यायचं म्हटलं तर कॅप्टन जसा गरजेचा असतो तसं आपल्याला आंबेडकरी किंवा बौद्ध चळवळ जर पुढे न्यायची असेल तर राष्ट्रीय पातळीवरती बौद्ध धर्मियांचा, बौद्ध अनुयायांचा एखादा सामाजिक संघटना चालवणारा राष्ट्रीय नेता, राष्ट्रीय संघटन चालवणारा राजकीय नेता, सांस्कृतिक दृष्टिकोनातून काम करणारा सांस्कृतिक लीडर आणि त्याच पद्धतीने धार्मिक काम करणारा एक राष्ट्रीय भिक्खू आपल्याला निवडावा लागेल आणि त्यांच्याकडे पूर्ण भारताची धुरा द्यावी लागेल. आणि त्याची जे काही बॉडी आहे ती पूर्ण महाराष्ट्र म्हणजे राज्य पातळीवरती वेगळी, जिल्हा पातळीवर वेगळी, तालुका पातळीवर वेगळी आणि ग्रामपंचायत पर्यंत वेगळी अशा पद्धतीच्या कमिट्या करून आपल्याला ही लढाई लढावी लागेल. तर खऱ्या अर्थानं ते बौद्ध विहार असो किंवा भारताच्या सर्व लेण्यांचा प्रश्न आहे, हे एका बौद्ध विहारांचा नाही. आज आपल्याला जर ते लेणी किंवा अशा पद्धतीच्या जर जागा आपल्याला घ्यायच्या म्हटल्या तर नंतरची कमिटी कोण, त्या लोकांना हटवून तुम्ही दुसरं कोणाच्या ताब्यात देणार आहात असा जर प्रश्न आपल्या समोर उभा राहिला तर पुन्हा आंबेडकरी अनुयायामध्ये किंवा बौद्ध अनुयायामध्ये पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ह्या काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण बाजूला सारून किंवा ते न करता, जो की आपला पाया असतो इमारतीचा कुठल्याही चळवळीचा, तो पाया न बांधताच आपण पुढे जाऊ लागलो. त्याच्यामुळे कदाचित त्या विहाराच्या आंदोलनामध्ये काही प्रमाणामध्ये होते, त्याबद्दल मी चर्चा केली होती. परंतु निकम यांनी मला या विषयावरती व्याख्यान देण्यासाठी सांगितलं आणि मी पण त्याला हे केलं. कारण आज जितक्या प्रमाणामध्ये आपल्याला बौद्ध धर्माचा अभ्यास आवश्यक आहे तितक्याच प्रमाणामध्ये इथल्या भारतीय संविधानाचा, इथल्या राजकीय सर्व घडामोडीचा आणि कायद्याचा, नियमांचा, या सर्वच गोष्टींचा तितकाच बारकाईनं अभ्यास करणं आपल्यासाठी नितांत गरजेचं आहे. कारण ही जर गोष्ट आपण न करता केवळ बौद्ध धर्म जर आपण धरून चाललो तर आपल्याला न्याय मिळेल याची शाश्वती नाही.
त्याच्यामुळे आपणाला पुढे चालून या बौद्ध धर्माला राष्ट्रीय स्तरावरती जर न्यायचं असेल आणि आपल्याला अनेक लोकांना या धर्मामध्ये जर दीक्षित करून घ्यायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये ही लढाई कायद्याची पण लढाई असणार आहे. ही केवळ धार्मिक लढाई नाही तर कायद्याची राजकीय लढाई आहे. त्याच्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून मी माझं ग्रॅज्युएशनचं जे शिक्षण चालू होतं लातूरला शाहू कॉलेजला त्यावेळेस पासून माझ्या डोक्यामध्ये असं फिट आहे की या देशामध्येच नाही तर जगातल्या सर्व लोकांवरती दोन शास्त्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव टाकत असतात, सर्व नागरिकांवरती. या शास्त्रांशिवाय कोणीही माणूस चुकू शकत नाही. एक आहे राज्यशास्त्र आणि दुसरं आहे धर्मशास्त्र. या दोन शास्त्रांचा प्रभाव माणसाच्या मनमस्तिष्कावर लहानपणापासून ते मरेपर्यंत मेल्यानंतर सुद्धा होतो. आपल्याला वाटतं की राजकारणाचा आपला काही संबंध नाही, परंतु राजकारणाशिवाय इथे तुमचं जगणं अशक्य आहे. कारण राजकारण ही कृती आपण समजतो की एखादं वाईट म्हणजे खऱ्या अर्थानं एखादा व्यक्ती जर एखादं वाईट गोष्ट करत असेल, कुठील कारस्थान करत असेल, षडयंत्र जर करत असेल, पुढे जाण्यासाठी दुसऱ्यांना जर समजा दुखवत असेल किंवा त्याचं नुकसान करत असेल तर अशा कृतींना आपण राजकारण म्हणतो. ही मुळात राजकारणाची व्याख्याच नाही आहे. कुठल्याही राज्यशास्त्राच्या राजकीय विचारवंतांनी अशा पद्धतीची व्याख्या केलेली नाही की राज्यशास्त्र म्हणजे काय किंवा राजकारण म्हणजे काय. राजकारण म्हणजे काय असतं तर स्वतःचं हित किंवा आपल्या समूहाचं हित साध्य करण्यासाठी केली गेलेली कृती म्हणजे राजकारण असतं. ही एकदम सुटसुटीत व्याख्या आहे. जो एखादा व्यक्ती आपलं हित साध्य, आता आपल्याला होऊ शकतं की एक व्यक्ती त्याचं हित साध्य करण्यासाठी केलेली कृती ही दुसऱ्यासाठी अपायकारक होऊ शकते. मी जर मला प्रॉपर्टी काहीतरी मिळवायची आहे याचा अर्थ आहे मी ती दुसरी कोणाची तरी प्रॉपर्टी घेणार आहे, दुसरी कोणाची तरी घेणार आहे, मग त्याला वाटू शकतं की हा वाईट काम करतोय. परंतु मी माझी प्रॉपर्टी मला जी मिळवतोय किंवा मला जी मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय ती माझ्या हितासाठी आहे. कोणताही व्यक्ती जी कृती करतो त्याच्या पाठीमागे एकच कारण असतं, त्याचं हित. आपण स्वार्थ या शब्दाचा अर्थ जर आपण समजा चांगल्या अर्थाने जर बघितला, आता स्वार्थ या शब्दाला सुद्धा आपण खूप संकुचित रीतीने करतो, काय स्वार्थी आहे. परंतु स्वार्थी होणं म्हणजे बुद्ध जे काही आपल्याला सांगतात की तुम्ही तुमच्या मनामध्ये हे करा, स्वतःवरती डिपेंड करा, स्वतःवरती नियंत्रण करा, स्वतः आपल्या मनावरती मस्तिष्कावरती तुमचं नियंत्रण ठेवा. याचाच अर्थ सुद्धा असा होतो की तुम्ही स्वार्थी बना. याचा अर्थ काय आहे की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही जोपर्यंत स्वतः विकसित होणार नाही, तुमची बुद्धी तुमचं मन जोपर्यंत परिपूर्णतः विकसित होणार नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना विकसित करू शकणार नाही. तुम्ही जोपर्यंत त्या पातळीचे होणार नाही तोपर्यंत लोक तुमचं अनुकरण करणार नाही. तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं वर्तन, प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्याने अनुकरणीय व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या पातळीचं काम केलं पाहिजे. जर ते आपण करू शकत नाही तर दुसरा व्यक्ती आपलं अनुकरण करू शकत नाही. त्याच्यामुळे स्वार्थ या दृष्टिकोनातून या स्वार्थ या शब्दाला जर आपण बघितलं तर काही प्रमाणामध्ये त्याची सकारात्मक बाजू कोणती आहे तर तुम्ही स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. आता आपण सगळेजण बघतो की समाजामध्ये जो काही नोकरदार वर्ग आहे, जो काही आर्थिक दृष्टीने संपन्न वर्ग आहे, तोच वर्ग इतर समाजाला घडवण्यासाठी प्रयत्न करतो किंवा त्याच्या आधारानेच दुसरा समाज म्हणजे इतर घटक जे आहेत किंवा इतर लोक जे आहेत ते हळूहळू आपला विकास करू शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः जे काही शिक्षण घेऊन ते समृद्ध झाले, त्यांनी या राजकीय पातळीवरती जे काही काम केलं त्यामुळे त्यांनी आपल्याला अधिकार देण्यासाठी ते सक्षम झाले आणि ते आपल्याला अधिकार देऊ शकले. त्यांनी जर शिक्षण घेतलं नसतं, त्यांनी जर या मोठ्या पदांवरती जर ते आरूढ झाले नसते आणि त्यांनी जर ही सगळी विद्वत्ता संपादन करून समाजासाठी वापरली नसती तर कदाचित ते हे काम करू शकले नसते. त्यामुळे ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की आपण स्वतः स्वयंकेंद्रित होणं, स्वतःला विकसित होण्यासाठी अगोदर प्रयत्न करणं आणि नंतर आपण विकसित झालोय असं वाटल्यानंतर किंवा विकसित झाल्यानंतर समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हा स्वार्थ जो आहे, हित जे आहे ते हित साध्य करण्यासाठी केलेली कृती कदाचित इतर लोकांना वाटू शकतं की ही कृती जी आहे ती चुकीची आहे, परंतु ती त्याच्यासाठी हितकारक असते. म्हणून ती हित साध्य करण्यासाठी केलेली कृती जी आहे त्याला राजकारण म्हटलं जातं. आता हे वैयक्तिक पातळीवरती झालं, परंतु सामाजिक पातळीवरती राजकारण या शब्दाचा अर्थ काय, जो व्यक्ती आपल्या समाजाच्या हितासाठी जी काही कृती करतोय, एखादं चळवळ, एखादं आंदोलन, एखादं सत्याग्रह जी वेगवेगळ्या पद्धतीचं असेल, सामूहिक पातळीवरती जो काही काम करतो किंवा समाजाच्या हितासाठी जो काही काम करतो, आपला विचार करतो, आपली कृती मांडतो, त्या सर्व कृतींना राजकारण असं म्हणतात. आपण या राजकारण या शब्दाला किंवा या राजकारण या व्याख्येला खूप चुकीच्या अर्थाने घेतलं. समाजामध्ये किंवा आज परस्पर जिकडे तिकडे चाललेल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टीला आपण राजकारण म्हणायला चालू केलं आणि राजकारणापासून आपण स्वतःला बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. मग राजकीय पक्ष नको, राजकीय चर्चा नको, राजकीय अभ्यास नको, काही नको. आपणाला धम्मच बरं आहे, आपणाला बुद्धविहारच बरं आहे, तिथे जाऊन डोळे मिटल्यानंतर शांती भेटते. पण नाही, तुमचे अधिकार जर हिसकावले गेले तर तुम्हाला शांती भेटणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे काही गोष्ट केलेली आहे
हे मान्य आहे की 1950 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे रिलाइज झालं की इथली राजकीय सत्ता मिळून या लोकांच्या आचरणामध्ये परिवर्तन होणार नाही, त्याच्यासाठी धर्माची खूप आवश्यकता आहे. धार्मिक परिवर्तन किंवा मानसिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्याला बौद्ध धर्माची आवश्यकता आहे हे त्यांना रिलाइज झाल्यानंतर त्यांनी आपला राजकीय कामाचा ओढा बाजूला करून त्यांनी धार्मिक गोष्टीकडे जास्त वाटचाल केली आणि त्यांना रिलाइज झालं की एकीकडे बुद्धाने त्यांच्या आयुष्यामध्ये हे राजपाट वगैरे सगळं सोडून देऊन जी काही क्रांती त्यांच्या आयुष्यामध्ये घडून आणली ती क्रांती मी घडून आणू शकत नाहीये. एवढी सत्ता एवढं सगळं काही करून भारतीय संविधानामध्ये आरक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी देऊन राजकीय अधिकार देऊन या लोकांमध्ये परिवर्तन घडून येत नाहीये. याचं कारण काय तर या माणसांचं मन जे आहे ते तितक्या पद्धतीनं आणखीही सक्षम झालेलं नाहीये. तर मनावरती जर संस्कार करायचे असतील तर धर्म खूप गरजेचा आहे आणि तो धर्म म्हणजे कोणता तर तो बौद्ध धर्म आहे. याची ओळख झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी चालू केलं. परंतु हे राजकीय अंग जे आहे ते पण तितकंच महत्वाचं आहे जितकं धर्म महत्वाचा आहे. आपण जर एक अंग म्हणजे हे दोन अंग जे आहेत माझ्या दृष्टिकोनातून सांगतो, तुमचा निर्णय कदाचित वेगळाही असू शकतो, पण माझा अभ्यास म्हणतोय, माझा अनुभव असा म्हणतोय की धर्मकारण आणि राजकारण हे एकाच गाडीचे दोन चाक आहेत. एक जर चाक काढलं तरी गाडी पुढे जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे धर्मकारणाचा आणि राजकारणाचा आपल्याला तितकाच अभ्यास करावा लागेल आणि तितक्याच पातळीवरती आपल्याला त्या गोष्टीमध्ये दोन्ही गोष्टीमध्ये सक्रिय राहावं लागेल. राजकारणातही तितकं सक्रिय राहावं लागेल आणि धर्मकारणामध्ये सुद्धा सक्रिय राहावं लागेल. धर्मकारण तुमच्या मानसिक विकासासाठी महत्वाचं ठरेल तर राजकारण हे तुमच्या भौतिक विकासासाठी महत्वाचं ठरेल. इथले जे काही भौतिक अधिकार आहेत, इथे जमीन आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, या सर्व गोष्टी या माणसाच्या आवश्यक गोष्टी आहेत. धर्माने त्याला जरी समजा दुय्यम स्तरावरती ठेवला असेल, बुद्ध म्हणतील की हे सगळं काही कामाचं नाहीये, तुम्ही मानसिक विकास करा बस पुरेच आहे, परंतु खाण्यासाठी अन्न लागेल, घालण्यासाठी वस्त्र लागतील, राहण्यासाठी घर लागेल, जमीन लागेल, आपली उपजीविका करण्यासाठी व्यापार उद्योग लागेल. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मिळवण्यासाठी आपले हक्क अधिकार शाबूत ठेवण्यासाठी राजकीय लढाई सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आपल्याला एकच अंग धरून अजिबात चालणार नाही. एका अंगाकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर कदाचित इथला दुसरा जो वर्ग आहे तो आपल्याकडे म्हणजे बाबासाहेब जसं म्हणतात की एखादा वाघ आणि एखादा शेळी जर असेल तर वाघ शेळीला खाल्याशिवाय राहणार नाही. आपण जर शेळी बनून जर राहिलो आणि या धार्मिक वाटचालीमध्ये आपण जर समजा राजकारणाकडे दुर्लक्ष केलं तर आपला पुढे येणाऱ्या काळामध्ये पूर्वी जसा आपल्यावरती हिंसाचार वगैरे झाला आणि बौद्ध धर्म जसा इथून नष्ट झाला त्याच पद्धतीनं पुन्हा येणाऱ्या काळामध्ये आपल्यावरती ही वेळ येण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं मी जे गोष्टी सांगतोय या गोष्टी दोन्हीही अंगांना, राजकारणाला आणि धर्मकारणाला तितक्याच पातळीवरती बघावं लागेल. ही काळाची गरज आहे म्हणून मी इथे या गोष्टी सांगतोय आणि मी त्यामुळेच या ज्या विषयाचं शीर्षक ठेवलेलं आहे बौद्ध धर्म आणि भारतीय संविधान. भारतीय संविधान काय आहे हे आपण जर बघितलं नाही आजच्या काळाला, भारतीय संविधानाची रूपरेषा जर आपण नाही समजून घेतली, भारतीय संविधानामध्ये वेगवेगळे जे कलम आहेत त्या कलमांचा आणि बौद्ध धर्माचा काय संबंध आहे हे जर आपण समजून नाही घेतलं तर आपली खूप मोठी चूक ठरेल. या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे दिलं आणि त्या संविधानावरती आरोप होत होता की या संविधानातल्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या रशियन क्रांतीतून घेतलेल्या आहेत, अमेरिकन संविधानातून घेतलेल्या आहेत, इंग्लंडच्या संविधानातून घेतलेल्या आहेत, कायद्यातून घेतलेल्या आहेत, वेगवेगळ्या कॅनडाच्या याच्यातून घेतलेल्या आहेत आणि त्या बाबासाहेबांनी नमूद पण केलेल्या आहेत. त्यामध्ये नाही असं नाही आणि ठणकावून सांगितलं की जिथे जिथे चांगल्या गोष्टी आहेत त्या घेणं म्हणजे काही गैर गोष्ट नाहीये. मी आपल्या देशाच्या विकासासाठी त्या गोष्टी घेतलेल्या आहेत, परंतु या संविधानाचा मूळ आत्मा जो आहे, मूळ ढाचा जो आहे तो भारतीय आहे आणि तो बौद्ध तत्वज्ञानामध्ये लपलेला आहे. हे ठणकावून सांगितलं की हे संविधान इतर देशातल्या कुठल्या संविधानाच्या आधारावर नसून तथागत गौतम बुद्धांच्या बौद्ध धर्मावर आणि बौद्ध तत्वज्ञानावर आधारित आहे. म्हणून या बौद्ध भारतीय संविधानाचा ढाचा इथल्या भारतीय भूमीशी निगडीत आहे. ही जी ठणकावून सांगण्याची कारणं जी होती ती जर कारण आपण जर बघितली, केवळ एकाच भाषणावर असं बाबासाहेबांनी म्हटले होते म्हणून आपण जर बसलो आणि तेवढ्याच आधारावर तेवढ्याच ह्याच्यावरती आपण जर बोलण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपण चुकीचे ठरू शकतो. आपल्याला शोधावं लागेल की खरंच अर्थानं बौद्ध धर्माचा आणि या संविधानाचा संबंध काय. आता खऱ्या अर्थानं याचं डिटेल वार जर मी विश्लेषण करायचं म्हटलं तर भारतीय संविधानामध्ये 22 भाग आहे. म्हणजे आपलं जे भारतीय संविधान आहे ते 22 भागामध्ये विभागलं गेलेलं आहे. तर हे 22 भाग आपण एक एक भाग जर घेतला आणि त्याचा बौद्ध धर्माशी संबंध कशा पद्धतीने आहे हे जर आपण चर्चा जर केली तर 2-3 तास सुद्धा कमी पडतील. हे कमी वेळामध्ये आपल्याला ते विश्लेषण करता येणार नाही, परंतु मी सारांश रूपानं आपल्या समोर भारतीय संविधान आणि बौद्ध धर्म यांचा संबंध कसा आहे आणि ते एकजीव कशा आहेत
हे सांगण्याचा प्रयत्न करतो, एक तुमचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करतो. आपला जो दृष्टिकोन झालेला आहे की धार्मिक कार्य खूपच वेगळा आहे आणि राजकीय कार्य खूपच वेगळा आहे, राजकारणाचा आणि धर्मकारणाचा काहीच संबंध नाही, अशा पद्धतीचे जे गैरसमज आपल्या डोक्यामध्ये बसलेले आहेत ते बदलण्यासाठी मी तुम्हाला एक थोडासा प्रयत्न करतो, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही या दोन्ही गोष्टीला सारख्या प्रमाणामध्ये मांडलं पाहिजे आणि आपल्या आंदोलनासाठी त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये गती येऊ शकते. कारण आपल्याकडे असं झालं की धर्मकारण बघणारा राजकारण करत नाही आणि राजकारण करणारा धर्मकारण अजिबात बघत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये सुद्धा हीच गोष्ट घडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस एक्सपायर झाले, त्यांचं हे झालं, त्यावेळेस जी नंतरची नेते लोक होती, दादासाहेब गायकवाड असतील, BC कांबळे असतील, वेगवेगळे जे लोक होते, त्या लोकांना अगोदरच बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर करणार आहेत ही गोष्ट समजल्यानंतरच त्यांच्या मनामध्ये पालचूक चुकली होती की हे काहीतरी विचित्र होणार आहे. का तर बाबासाहेब आंबेडकरांची जी छाप समाजावरती पडली होती, या भारतावरती पडली होती आणि वेगवेगळ्या समुदायातले, वेगवेगळ्या धर्मातले, वेगवेगळ्या जातीतले लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आकर्षित होते. त्याचा राजकीय परिणाम आता आपल्याला घेता येऊ शकतो असं त्या नेत्यांना सगळ्यांना वाटत होतं. भारतभरामध्ये जो रिपब्लिकन पार्टी आपल्याला स्थापन जी करायची आहे, त्या पार्टीच्या आधारावरती आपण भारतामध्ये सत्ता आपली मिळवू शकतो, अशा पद्धतीचं हे होतं. परंतु बाबासाहेबांनी जे धर्मांतराची ही केली, नागपूरला आपल्याला हे करायचं आहे वगैरे वगैरे, कार्यक्रमाची जी रूपरेषा चालू झाली, जवळपास 7 ते 8 महिन्यापूर्वीपासून ती रूपरेषा चालू झाली आणि या नेत्यांना धक्का बसला की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर धर्मांतर करत असतील तर आपल्या राजकीय वाटचालीचं काय व्हायचं. कारण लोकांना माहिती होतं की जर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला तर आपण एका धर्माचे होऊ, हिंदू धर्मापासून आपण बाजूला फेकले जाऊ, हिंदू धर्मातली लोक आपल्यावरती वेगळ्या दृष्टिकोनातून एक बहिष्कार टाकतील आणि केवळ बौद्ध धर्म हे लोक जे आहेत ते संख्येने खूप कमी होतील आणि संख्येने कमी असलेले लोक या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सत्ता कशी प्राप्त करू शकतील, हा प्रश्न त्यांना होता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की या राजकीय सत्तेपेक्षा मला धर्मकारण खूप गरजेचं आहे, कारण इथली लोक जे आहेत ती राजकीय सत्तेने परिवर्तित होत नाहीयेत. यांच्याकडे नोकऱ्या दिल्या, यांना पैसा दिला, यांना सत्ता दिली, तरीही यांचं परिवर्तन होत नाही. हे स्वार्थी आहेत, हे घमंडी आहेत, यांच्यामध्ये अहंकार आहे, यांना समाजाबद्दल अजिबात तीळ मात्र ही नाही, असं गोडी नाहीये किंवा समाजाचं काम करण्याची नाही प्रवृत्ती नाही आहे. ही प्रवृत्ती जर डेव्हलप करायची असेल आणि खऱ्या अर्थानं एक मानव जातीमध्ये जो विकसित भाग असतो किंवा मानवतेला आधार असलेला जो समाज घडवायचा आहे, तो समाज केवळ राजकीय अधिकाराने होणार नाही किंवा आर्थिक किंवा सत्ता संपत्तीने तो होणार नाही, तो धर्मकारणाने होईल. आणि धर्म कोणता आपल्याकडे श्रेष्ठ आहे तर केवळ आणि केवळ बौद्ध धर्म श्रेष्ठ आहे. म्हणून त्यांनी बौद्ध धर्मांतर करण्याचा संकल्प केला आणि बाबासाहेब मागे हटले नाही. यांची एवढी ताकद होती की कितीही लोक त्यांचे साथीदार वगैरे जर हे केली, बाबासाहेबांची समाजावरती इतकी पकड होती की बाबासाहेबांसाठी आपला प्राण द्यायला सुद्धा तयार होते. जर समजा बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर सोडा, 1 लाख लोकांना जर म्हटलं असतं की आपल्याला आज सुसाईडच करायचंय किंवा काहीतरी हे करायचंय, कदाचित तितकेच लोक त्यासाठी सुद्धा तयार झाले असते. इतकी पकड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या समाजावरती होती, त्यांच्यासाठी प्राण द्यायला तयार होते. धर्म स्वीकारणं, धर्मांतर करणं तर ही खूप साधी गोष्ट होती. त्यामुळे सगळेच लोक धर्मांतर करायला तयार झाले, केले. परंतु हे धर्मांतर म्हणजे आपण नेमकं काय करतोय ही गोष्ट मात्र या इथल्या लोकांना समजली नाही. आता त्यामुळं बऱ्याच विसंगती बौद्ध अनुयायामध्ये आपल्याला दिसून येतात, त्या हळूहळू आता कमी होत आहेत. म्हणजे वेगवेगळ्या धर्माचं संकर जे समाजामध्ये झालं होतं, बौद्ध झालं ठीक आहे, परंतु जे अगोदरचे संस्कार आहेत ते संस्कारच पूर्ण नष्ट झालेले नव्हते. आता ते आपण हळूहळू त्याच्यातून बाहेर पडून खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माकडे आपली वाटचाल होत आहे. भारतीय संविधानामधला जो काही मूळ ढाचा आहे त्याचं सार जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर सांगितलं असेल तर ते भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये आहे. आता ही प्रस्तावना आपण खऱ्या अर्थानं जसंही भारतीय संविधान या देशानं स्वीकारलं 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे भारतीय लोकांनी संविधान इथलं स्वीकारलं, त्याच वेळेस त्याच काळामध्ये हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे. म्हणून सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी कमीत कमी भारतीय संविधानाची उद्देशिका तरी पाठ करणं गरजेचं होतं. आज आपण वंदना इतक्या मोठ्या प्रमाणात म्हटलं, मला खूप आनंद झाला की लहान लहान लेकरं सुद्धा बुद्ध वंदना म्हणतात आणि ती इतक्या मोठ्यानं म्हणतात की त्यांचा आत्मविश्वास वाटला, म्हणजे पाठांतर त्यांचं पक्क झालेलं आहे. मग आता आपण सगळ्या जणांनी भारतीय संविधानाची उद्देशिका म्हणूया असं जर म्हटलं किती लोकांना पाठ आहे तर इथे मात्र संख्या आपली कमी होती. हे का झालं? आपण या गोष्टीला आपण का लक्ष दिलं नाही? कारण हे राजकीय अंग आहे आणि त्याचा आपल्याला काही संबंध नाही असं आपल्या डोक्यामध्ये घुसलेला आहे. परंतु हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि आता याच्यानंतर आपल्याला या वंदनेसोबतच भारतीय संविधानाची उद्देशिका सुद्धा लेकरांकडून पाठ करून घ्यावी लागेल. इव्हन भारतीय संविधानाचे एक कलम आपल्याला लेकरांकडून पाठ करून घ्यावे. एखादी गाथा पाठ नाही झाली चालेल,
परंतु भारतीय संविधानाचे कलम मात्र पाठ केले पाहिजेत, कारण ती आपल्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करणारं कोच कुंडल आता बनलेलं आहे. त्यामुळे आपल्याला भारतीय संविधान त्याच पद्धतीने आपल्याला पाठांतर करावं लागेल, त्याबद्दल आपण तितक्याच प्रमाणात जागरूक राहावं लागेल. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण त्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. या संविधानाचं जे प्रास्ताविक आहे, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता हे प्राप्त करून देण्याचा, त्या सर्वांमध्ये राष्ट्राची एकता, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता प्रवर्धित करून देणारी बंधुता, ही जी 4 तत्व आहेत, ही तत्व, एक स्वातंत्र्य, दुसरं समता, तिसरं न्याय आणि चौथं बंधुता, ही 4 तत्व या पूर्ण संविधानाचा ढाचा आहे. म्हणजे हे जे काही संविधान किंवा हा भारत देश जो आहे, तो मूळ तत्वावरती, ज्या मूळ पिलरवरती उभा आहे, ते पिलर म्हणजे हे 4 तत्व आहे. हे 4 तत्व समाजामधल्या लोकांनी जर समजा स्वीकारले नसते तर हे वरली जी इमारत आहे म्हणजे भारत देश जो आहे तो देश निर्माणच झाला नसता. म्हणून हे जे काही घडलेलं आहे तर या 4 तत्वांचा स्वीकार केल्यामुळे जर स्वातंत्र्य जर नाकारलं असतं, इथल्या भारतीय संविधानानं इथल्या नागरिकांचं स्वातंत्र्य जर नाकारलं असतं तर इथले बहुतांश लोक या संविधानाला स्वीकार केले नसते. का? आमचा जगण्याला जर स्वातंत्र्यच नाहीये तर आम्ही का बरं हे संविधान स्वीकारायचा हा प्रश्न उभा राहिला. इथल्या प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे हे संविधान एका व्यक्तीचं नाहीये, हे संविधान थोड्याफार लोकांचं नाहीये किंवा हे बहुजनांचं सुद्धा नाही, हे संविधान प्रत्येक व्यक्तीचं आहे. हे संविधान इथल्या प्रत्येक व्यक्तीला तितकाच अधिकार देतं जे बाकीच्या सगळ्या 99% लोकांना जेवढा अधिकार आहे तेवढा एका व्यक्तीला. या भारताच्या संविधानाची सुरुवात जी आहे, आम्ही, म्हणजे इथे एकता नाहीये कोणी किंवा इथे मला वगळून हे बाकीचे सगळे नाहीयेत, आम्ही म्हणजे आम्ही सगळेजण. आज जन्माला आलेला सुद्धा व्यक्ती किंवा मुलगा, इव्हन मी पुढे जाऊन म्हणेन की जन्माला न आलेल्या सुद्धा अर्भकाला तितकाच अधिकार दिलेला आहे जितका आपणाला आहे. तुम्ही अर्भकाला मारू शकता का? नाही मारू शकत. का मारू शकत नाही? कारण कायदा आहे. भारतीय संविधानानं त्याला सुद्धा तितकाच अधिकार दिला आहे. हा अधिकार आला कुठून? कारण या संविधानाची सुरुवात जी आहे, शब्द जो आहे आम्ही, त्या आम्ही मध्ये प्रत्येक जण सामील आहे. म्हणून हे जी युनिटी आली ही कुठून आली? हे जे तत्व जे आली ही कुठून आली? हे इथल्या धार्मिक संस्कृतीमध्ये होते का बुद्धिझमला सोडून? इथला जो त्यावेळेसचा जो काय धर्म होता तो हिंदू धर्म होता. त्या हिंदू धर्माची काय संकल्पना काय होती किंवा त्याचा आधार काय होता? इथले वेद होते, इथले उपनिषद होते, इथले जे काही पुराण होते, भगवद्गीता होती, मनुस्मृती होती. हे ग्रंथ खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचे मेन पिलर होते. त्याचा मुख्य आधार कोणता आहे? ब्राह्मणो मुखमासीत बाहु राजन, म्हणजे ब्राह्मणांचा जन्म जो आहे तो ब्रह्माच्या मुखातून झालेला आहे. ते सर्वश्रेष्ठ आहेत, तेच ब्रह्माचे खरे पुत्र आहेत आणि या सर्व जगाची, देशाचीच नाही, त्याच्या पुढे हे देश वगैरे संकल्पना खूप खोटे आहे. म्हणजे पूर्ण जगाची जी काही सत्ता आहे त्या ब्राह्मणाकडे आहे. आता ते किती जण मान्य करतात, भारताच्या बाहेर त्यांना कोणी विचारत नाही, तरी सुद्धा त्यांचा असं एक संकल्पना आहे की या ब्रह्माच्या मुखातून जन्माला आम्ही आलेलो आहोत, आम्हीच विद्वान आहोत आणि आम्हीच या सगळ्या विश्वाचे करते करविते आहोत, म्हणून ते सर्वश्रेष्ठ आहे. हा त्या धर्माचा मुख्य आधार होता. संरक्षणासाठी बाहुराज्य कृता, म्हणजे संरक्षण करण्यासाठी या देशामध्ये ह्या क्षत्रिय लोकांची म्हणजे जन्म दिलेला आहे. तो कुणी दिला? तो पण ब्रह्माने दिलेला आहे. म्हणजे ते पण पवित्र आहेत का नाहीये? ते आमच्यापासूनच विकसित झालेले लोक आहेत. हा त्यांचा मानस आहे. आज जर तुम्ही क्षत्रियांची उत्पत्ती कशी झाली असं जर एखाद्या शंकराचार्य, मी शंकराचार्याचा अभ्यास केलाय म्हणून मी ठामपणे सांगतो, इथले पुरीचे जे काही ज्योतिर्मठाचे जे शंकराचार्य आहेत तर त्या मठाच्या शंकराचार्यांनी लोकांमध्ये सगळ्यांमध्ये सांगितलं या क्षत्रियांची उत्पत्ती ब्राह्मणापासून झालेली आहे. हे क्षत्रिय लोक जगावरती राज्य करू शकतील, ब्राह्मणावर राज्य करू शकणार, हे त्यांचं चॅलेंज. अशा पद्धतीची मानसिकता आणि शूद्र पदभ्याम आज आहेत. आता शूद्र म्हणजे कोण? या भारतातला 85% समुदाय. हे 85% लोक जे आहेत ते केवळ आणि केवळ या 15% लोकांच्या सेवेसाठी जन्माला आलेले आहेत, त्या ब्रह्मांच्या पायातून जन्माला आलेले आहेत. पदभ्याम आज आहे म्हणजे पायातून जन्माला आले. आता त्याचे अर्थ ते वेगवेगळे करण्याचा प्रयत्न करताय, परंतु डिक्शनरीमध्ये जे काही शब्द आहेत त्या शब्दाचा जो अर्थ आहे त्याला तुम्हाला आता नाकारता येणार नाही. तुम्ही त्याचे कितीही आशय बदलले, कितीही काही जरी केलं तर आता आपल्याला वेड्यात काढण्याचा जो काळ होता तो निघून गेलेला आहे. त्याच्यामुळे पाली आमच्या विभागामध्ये संस्कृत भाषा पण शिकवली जाते आणि पाली भाषा पण शिकवली जाते. माझं दोन्ही भाषेमध्ये हे केलेलं आहे आणि आमचा जो ड्रामा जो होता त्या ड्रामामध्ये आम्ही दोन्ही भाषा घेतल्या होत्या, ब्राह्मणांची संस्कृत भाषा आणि बौद्धांची पाली भाषा. त्याच्यामुळे आता या गफलतीमध्ये कोणीही पडणार नाही किंवा हे होणार नाही. पदभ्याम अजायचं जायचं हा शब्द जो आहे, जाती म्हणजे जन्म,
आणि ज्या त्या धातूपासूनच निर्माण झालेलाच आहे ते हा शब्द असल्यामुळे जन्मतात असंच म्हणावं लागेल. आणि पदभ्याम हे जे काय आहे पायापासून, इथे पंचमी विभक्तीचा वापर केलेला आहे. पदभ्याम, ध्याम जे आहे ते पंचमी विभक्ती आहे. तर पायापासून म्हणजे बहुवचनातलं हे आहे. तर पदभ्याम आज आहे म्हणजे पायापासून जन्मले, पायातून जन्मलेले आहे. त्यामुळे याचे अर्थ कितीही वेगळे लावले तर त्यांचा मुख्य आधार जो होता हिंदू धर्माचा ती वर्ण व्यवस्था होती. आणि वर्ण व्यवस्थेच्या आधारावरती श्रमाची विभागणी, वर्ण व्यवस्थेच्या आधारावरती इथल्या सर्व ज्ञानसंपदेची विभागणी, इथल्या सर्व सत्ता संपत्तीची विभागणी ही वर्ण व्यवस्थेच्या आधारावरती होती. हा आधार या भारतीय संविधानाचा आधार होऊ शकतो का? किंवा ही तत्व या भारतीय संविधानाची मूळ तत्व होऊ शकतात का? नाही. मग ही तत्व कुठून आली? आम्ही म्हणण्याची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना कुठून आली? या संविधानातलं दुसरं जे तत्व आहे, म्हणजे पहिलं तत्व आपण म्हणतो की स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य कुणी दिलं? इथल्या 85% शूद्रांना किंवा इथल्या क्षत्रियांना सकट किंवा वैश्यांना सुद्धा, ज्या ब्राह्मणवादी विचारांच्या अंमलाशिवाय किंवा त्यांच्या नियंत्रणाशिवाय कुठल्याही पद्धतीचं काम करण्याचा अधिकार नव्हता. राजा जरी असला तर राजाच्या बाजूला जो काही मंत्री बसलेला आहे तो ब्राह्मण असायचा आणि राजाने त्याला विचारायचं की काय करायचं, आणि त्यांनी ज्यावेळेस आज्ञा दिली की बा तू हे असं असं कर, त्यावेळेसच त्यांनी त्या राजाने पुढलं पाऊल उचलायचं. ही जी यंत्रणा होती मध्ये स्वातंत्र्य होतं का? नाही. मग हे स्वातंत्र्य देण्याची भावना कुठून आली? हा स्वातंत्र्य शब्द कुठून आला? इथला बहुतांश वर्ग, आता आपण पाठीमागे जाऊया, बुद्धांच्या काळामध्ये इथला बहुजन वर्ग जो आहे तो सुद्धा त्या काळामध्ये कुठल्या ना कुठल्या बंधनामध्ये बंदिस्त होता. आता ती बंधनं सुद्धा अशाच पद्धतीची होती, परंतु त्यावेळेस वर्ण व्यवस्था इतकी मजबूत झालेली नव्हती बुद्धांच्या काळामध्ये. परंतु हळूहळू का होईना, परंतु त्यावेळेस ही ब्राह्मणी व्यवस्था इथल्या समाजावरती त्यांचं आक्रमण पूर्णतः करून बसलेली होती. आणि ब्राह्मण श्रेष्ठ आहेत अशा पद्धतीचा विचार इथल्या प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक माणसामध्ये, माणसाच्या मस्तिष्कामध्ये बिंबवत चाललेले होते. आणि त्या काळामध्ये बुद्धांनी ज्यावेळेस ही ज्ञान प्राप्ती केली, बोधी प्राप्ती झाली आणि ते समाजामध्ये प्रचार करायला निघाले, त्यावेळेस बुद्धांना बऱ्याच लोकांनी येऊन आक्षेप घेतलं. ते म्हणले की आमचा ब्रह्म खूप श्रेष्ठ आहे आणि तुम्ही जे तत्वज्ञान सांगताय ते तत्वज्ञान त्या ब्रह्माच्या तुलनेमध्ये खूप तुच्छ आहे. ते म्हणले की ठीक आहे, ब्रह्म जर श्रेष्ठ असेल तर मी सुद्धा मान्य करतो, पण मला काही प्रश्नांची उत्तरं दे. ते जे ब्रह्म आहे त्याला साक्षात्कारातून या लोकांना मुक्ती मिळते अशा पद्धतीचा प्रचार तुम्ही जे करताय, आणि इथले बहुजन लोक जे आहेत ते या विचाराने ग्रसित झालेले आहेत की यांना मोक्षाची एक प्रकारची त्यांना आमिष दाखवलं गेलं. म्हणजे काय तर तुम्ही जसंही ब्राह्मणांनी सांगितलेले जे काही कर्मकांड आहेत किंवा त्यांचे जे 16 संस्कार आहेत, जन्मल्यापासून ते मरेपर्यंत वेगवेगळे जे संस्कार आहेत ते संस्कार तुम्ही जर कराल तर तुम्हाला मोक्ष प्राप्ती मिळेल, म्हणजे मोक्षाची प्राप्ती होईल. ते मोक्ष प्राप्ती म्हणजे काय? तुम्ही ब्रह्माला जाणणे, ब्रह्म जाणते ब्राह्मण असं जे म्हटलं जातं, तर त्या ब्रह्माला जाणणे किंवा ब्राह्मणाचा साक्षात्कार होणे, ब्रह्माचा साक्षात्कार होणे, त्या ब्रह्माची आणि व्यक्तीची मिलन होणे. तुम्ही तुमच्या मनामध्ये माझ्या आयुष्यामध्ये जे काही करतो ते ब्रह्मच करतो अशा पद्धतीची धारणा करून त्या एका ताकदीची किंवा एका ब्रह्माचं मनन चिंतन निधिध्यास करणं म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला मुक्ती मिळू शकते, मोक्ष मिळू शकतो. अशा पद्धतीची संकल्पना त्यावेळेस सर्व लोकांमध्ये पसरलेली होती. आणि ते लोक बुद्धांना येऊन म्हणायला लागले की तुम्ही जे मार्ग सांगताय मुक्तीचा तो मार्ग ब्रह्मापेक्षा वेगळा आहे किंवा हे तुम्ही चुकीचं सांगताय. त्यावेळेस बुद्ध म्हणाले माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या, मी सुद्धा तुमचं ऐकतो. तुम्ही जे ब्रह्म सांगताय त्या ब्रह्माच्या साक्षात्कारातून मोक्ष मिळतो असं म्हणताय, त्या ब्रह्माला तुम्ही पाहिलं आहे का? ते म्हणलं नाही. मग त्यांनी म्हटलं की तुमच्या वडिलांनी पाहिलंय का तो ब्रह्म कोण आहे, कसा आहे, काय नाहीये? समोरच्या व्यक्ती म्हणायचे नाही. ते म्हणजे तुमच्या 7 पिढ्यांमध्ये कोणीतरी ब्रह्म पाहिलंय का? ते म्हणायचे नाही. मग ज्या गोष्टीला तुम्ही पाहिलंच नाही आतापर्यंत त्याच्या मिलनाची काय तुम्ही आशा करताय आणि दुसऱ्यांना काय सांगताय की तुम्ही त्याचा मिलनाची हे करा? हे असं आहे बुद्धाचं वाक्य आहे की ब्रह्माच्या साक्षात्काराची अपेक्षा करणं म्हणजे एखाद्या न पाहिलेल्या मुलीवरती प्रेम करण्यासारखं. हे बुद्धांचं वाक्य आहे. आता त्या काळामध्ये म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे मला काही संकोच नाही. बुद्ध म्हणतात की तू त्या मुलीला पाहिलाच नाही आणि तू त्याच्या प्रेमामध्ये पडलाय. कमीत कमी माहिती तर पाहिजे कोण आहे, कुठले, कसे, काय नाही आहे. आणि तुझं हे प्रेम सगळं बोगस आहे, म्हणजे या प्रेमाला काही आधार नाही आहे. आणि तू न पाहिलेल्या मुलीच्या प्रेमामध्ये जर पडत असाल तर तुम्ही अंधकारामध्ये राहा. त्याच्यामुळे या ब्रह्माची अपेक्षा करणे म्हणजे न पाहिलेल्या मुलीसारखी गोष्ट आहे, यामध्ये कुठलंही तथ्य नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की मी जो मार्ग सांगतोय तो आर्य सत्याचा असेल, प्रतीत्य समुत्पादाचा असेल, अनित्य असेल, अनात्मा असेल. यातून काय घडणार आहे तर अनात्माची जी संकल्पना तुम्ही जर मनात आणली, त्याचं जर धारण केलं की या जगामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये आत्मा, नित्य नावाची आत्मा अशा पद्धतीची नाही आहे किंवा हे जग सगळं जे आहे ते अनित्य आहे. या जगामध्ये कुठलीही गोष्ट नित्य नाही आहे.
ब्रह्म जे नित्य आहे असं म्हटलं जातं, आत्मा हा नित्य आहे असं जे म्हटलं जातं, हे पूर्णतः तोतांड आहे. या जगामध्ये कोणतीही गोष्ट नित्य नाहीये. जर नित्य आहे असं जर गृहीत धरलं तर तुम्ही कुठल्या जन्माची अपेक्षा करून किंवा कुठल्या तरी गोष्टीची अपेक्षा करून तुम्ही स्वार्थामध्ये अडकून बसता, तुमच्या स्वतःला गुंतवून बसता आणि तुम्ही दुःखाचे कारणीभूत ठरता. म्हणजे दुःखाला जे कारण आहे त्याला आत्माला नित्य मानणं किंवा या जगाला शाश्वत मानणं हे दुःखाचं कारण ठरतं. का? जर आत्मा नित्य असेल तर तो कुठल्या गोष्टीची अपेक्षा करेल. नित्य या जगामध्ये नाहीच आहे काही. तुमचं शरीर नित्य नाहीये, तुमचं मन नित्य नाहीये. तुमच्या मनामध्ये एका सेकंदाला कितीतरी विचार येतात. आपण 1 मिनिट सुद्धा शांत पद्धतीने राहू शकत नाही. तुम्ही जर मेडिटेशन जर करण्याचा प्रयत्न जर केला असेल तर तुम्ही 1 मिनिट सुद्धा आपल्या मनाला एकाच ठिकाणावर, एकाच कुठल्या तरी संकल्पनेवर, एकाच आलंबनावरती शांतपणे ठेवू शकत नाही. का? हे लक्षण कशाचं आहे? हे अनित्यतेचं लक्षण आहे. तुमच्या मनामध्ये प्रत्येक क्षणाला हजारो विचार येत असतात. एक विचार गेला की दुसरा, दुसरा गेला की तिसरा, तिसरा गेला की असे विचारांचं जन्म होतो आणि ते लयात जातात, जन्म होतो न्याय जातात. एक विचार तरी टिकूनच राहत नाही. म्हणजे एक विचार आलाय समजा आणि तो कायमस्वरूपी आपल्या मेंदूमध्ये तसाच आहे असं होतं का? नाही आहे. कितीतरी विचारांची उत्पत्ती होते आणि ते नष्ट होतात. तशाच पद्धतीने या भौतिक शरीराचं सुद्धा आहे. या शरीरामध्ये कितीतरी पेशी आणि कितीतरी ऊती आहेत. बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितलं. आज सुद्धा विज्ञान सांगतं की तुमच्या शरीरामध्ये लाखो करोडो पेशी आणि ऊती आहेत. त्या जिवंत असतात. त्या जन्म घेतात आणि मरतात, जन्म घेतात आणि मरतात, जन्म घेतात आणि मरतात. हजारो पेशींपासून बनलेला हे शरीर आहे. हे शरीर म्हणजे एक तर फक्त जयकर गायकवाड नाही आहे. हे शरीर हजारो पेशींचं आणि ऊतींचं बनलेलं आहे. याच्यामध्ये हजारो पेशी क्षणाक्षणाला जन्म घेतात, मरतात, जन्म घेतात, मरतात. आणि त्याचा परिणाम म्हणजे या शरीराची जी काही पूर्ण प्रक्रिया आहे ती प्रक्रिया होत असते. म्हणजे ही अनित्यची संकल्पना, म्हणजे हे शरीर सुद्धा नष्ट होणार आहे हे माझ्या डोक्यामध्ये जर असेल तर मी इतर लोकांसोबत चांगला व्यवहार, मी काही इथे परमनंट नाही आहे हे ज्यावेळेस मला समजेल त्यावेळेस मी दुसऱ्या लोकांकडे करेल. माझी जी काही सत्ता संपत्ती आहे ती दुसऱ्याकडे जाणारी आहे. त्यावेळेस काय माझ्या मनामध्ये येईल की याच्यावरती जास्त आसक्ती करणं चुकीचं आहे, तो मोह करणं चुकीचं आहे. या जगामध्ये आपण जे जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर ही सगळी जी नाती होते वगैरे ही कधी ना कधी आपल्यावरती रुसणार आहेत, रागवणार आहेत. ह्या मानवी भावना आहे. आपण जे काही दृढ करून बसतो की एखादी गोष्ट व्यक्ती माझ्यावरती इतका प्रेम करत होती, इतके जीव लावत होती, अचानकपणे माझ्यावरती एवढी रागवली, मग मला पण तेवढाच राग येतो. ही गोष्ट कशामुळे? कारण आपण त्याच्यावरती अपेक्षा करतो की ही व्यक्ती जी आहे ती माझ्यासोबत अशीच वागते, हे गृहीत धरलेलं असतं. आणि अचानक जर त्या व्यक्तीनं जर आपल्याला समजा नाही म्हटलं, आता आपल्याला अपेक्षा आहे की माझा खूपच चांगला मित्र आहे आणि मला अडचणीच्या टायमिंग मध्ये तो मदत करणार आहे, आणि आपण जर अडचणीच्या टायमिंग मध्ये त्या मित्राला जर मदत मागितली आणि त्या मित्राने जर नाही म्हटलं, भयंकर राग येतो आपल्याला. अरे मी एवढा विश्वास याच्यावरती ठेवला, हा माझा एवढा जीवलग मित्र आहे आणि याने असं केलं का केलं? मग आपल्याला अस्वस्थ होतो. याचं कारण काय? आपण अपेक्षा ठेवलेली असते आणि ती अपेक्षा ही याच्यावरती असते, ती नित्य आपण समजतो की त्याची जी काही वर्तन आहे ते परमनंट तसंच आहे. हे जे आपण गृहीत धरतो त्याचा पण विचार बदलणार आहे, त्याची पण वर्तणूक बदलणार आहे, हे आपण गृहीत धरलेलंच नसतं. आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या व्यक्तीचं जे काही वर्तन असतं ते वर्तन बदलत असतं. आणि बदल हा या नीतीचा, या नैसर्गिक गुणांचा एक अविभाज्य घटक आहे किंवा एक नियम आहे. बदलणारच आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला प्रत्येक गोष्ट बदलणार आहे. हा बदल जर आपण मान्य केला तर नक्कीच आपल्या मनामध्ये जी काही वेगवेगळ्या वस्तूबद्दलची जी आसक्ती आहे ती आसक्ती कमी होते आणि तो व्यक्ती या आसक्तीतून दूर झाला की दुःखातून मुक्त होतो. हे बुद्धांचं सिद्धांत आहे, हे बुद्धांचं तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञानातून तुम्हाला मुक्ती भेटणार आहे. बुद्धांनी अशा पद्धतीचे सगळे जे सिद्धांत सांगितले, सर्व जो उपदेश सांगितला हे एका तत्वज्ञानावर, एका सिद्धांतावरती खऱ्या अर्थानं महिना आपल्याकडे चर्चा करता येऊ शकते, पण एवढं संक्षिप्त सांगणं मला जमणार नाही. तरी पण सांगण्याचा हेतू आहे बुद्धांचे सर्व जे उपदेश आहेत, बुद्धिझमचा सर्वात शेवटचा केंद्रबिंदू किंवा शेवटचं ध्येय काय आहे? निर्वाण. निर्वाण या शब्दाचा अर्थ काय आहे? नष्ट. निर्वाण म्हणजे मुक्ती. आपण या धार्मिक याच्यामध्ये मुक्ती म्हणतो. एक त्याला जर हे जर केलं आपण तर तुमच्या मनातले सर्व विकार जे आहेत, वाईट गुण जे आहेत ते पूर्णतः नष्ट होणे, सुख दुःख या गोष्टीपासून तुम्ही अलिप्त होणे, एका प्रमोदच्या अशा पातळीला पोहोचणे म्हणजे निर्वाण आहे. तिथे तुम्हाला कोणीही प्रिय नसतो, कोणीही हे वाईट नसतो, सर्व लोक समान वाटतात आणि तुमचं जीवन जे आहे, तुमच्या जीवनामध्ये काही जरी घडलं तर तिथे तुम्ही ना सुखी होता ना दुःखी होता, तुम्ही एका निरपेक्ष पातळीवरती पोहोचता. त्या निरपेक्ष पातळीला पोहोचणं म्हणजे निर्वाण आहे, त्याला मुक्ती म्हणतात. म्हणजे तोच सर्वोच्च आनंद आहे. बुद्धिझमचं शेवटचं जे ध्येय आहे तर व्यक्तीला त्या निर्वाणाकडे जाण्यासाठी, अरहंत्व प्राप्त करून घेण्यासाठी या सर्व बाकीच्या ज्या स्टेप्स आहेत बुद्धाने सांगितलेल्या त्या स्टेप्स आहेत. त्या आर्य सत्य असतील, अष्टांगिक मार्ग जो आहे त्या मार्गावरून गेल्यानंतर शेवटी तुम्ही काय प्राप्त करताय? निर्वाण प्राप्त करताय, मुक्ती प्राप्त करताय. त्या मुक्तीलाच भारतीय संविधानाने स्वातंत्र्य असं म्हणतात. स्वातंत्र्य हे काही वेगळी गोष्ट नाहीये. स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य असेल, तुम्हाला
हसण्या गाण्याचं स्वातंत्र्य असेल, तुम्हाला व्यवसाय वगैरे करण्याचं स्वातंत्र्य असेल, या सगळ्या गोष्टीतून तुम्ही जे स्वातंत्र्य मिळतं ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच आनंद होणार आहे ना. तुम्हाला हे सगळं दिलंय आणि तुम्ही या रूमच्या बाहेरच जायचं नाही असं जर म्हटलं समजा, तुम्ही आनंदी होऊ शकता का? तुला काय खायला पाहिजे ते देतो, घरीच बस, अजिबात घराच्या बाहेर निघायचं नाही असं म्हटलं तर कोणी सुखी होईल का? अजिबात नाही. मग सुख कशासाठी पाहिजे? सुख कधी प्राप्त होतं? ते स्वातंत्र्यावर अवलंबून. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला तुम्ही स्वातंत्र्य देता त्यावेळेसच तो सुखी होतो आणि अंतिम सुख कधी भेटेल? तुम्हाला सर्व प्रकारचं स्वातंत्र्य ज्यावेळेस मिळेल त्यावेळेसच अंतिम सुख भेटेल. मग स्वातंत्र्यच नाही दिलं गेलं तर तुम्ही सुखी कसे होणार? विसंगती इथल्या हिंदू धर्माच्या चौकटीमध्ये होती की इथे सुखाची अभिलाषा दिली जाते, सुखाचं जे काही आमिष दाखवलं जातं, परंतु स्वातंत्र्यच दिलं जात नव्हतं. इथल्या 85% लोकांना स्वातंत्र्यच नव्हतं. हिंदू धर्माने या सर्वांचं स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य असेल, आर्थिक स्वातंत्र्य असेल किंवा भौतिक स्वातंत्र्य, या सर्व राजकीय स्वातंत्र्य, सांस्कृतिक स्वातंत्र्य, हे सर्व स्वातंत्र्य जे आहेत ती हिरावून घेतलेली होती. त्यांनी जे सांगतील त्या पद्धतीने वागायचं होतं आणि आमिष कोणतं दाखवलं जात होतं? मोक्ष प्राप्तीचं, म्हणजे अतिच्च सुख जे आहे तुम्हाला ते भेटणार आहे, परंतु इकडे स्वातंत्र्यच नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी हे स्वातंत्र्य आपल्याला भारताच्या संविधानामध्ये पहिल्याच तत्वामध्ये दिलं की तुम्ही अगोदर स्वातंत्र्य. संविधानाचं पहिलं महत्वाचं स्वातंत्र्य हे बुद्धांचं अंतिम ध्येय आहे. बुद्धांचं अंतिम ध्येय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात अगोदर आपल्याला दिलं. मग हे संविधानातलं जे स्वातंत्र्य आहे, हे संविधानातलं स्वातंत्र्य सोडून आपण बुद्धाने दिलेला जो निर्वाण आहे तो आपण प्राप्त करू शकत नाही. स्वातंत्र्य जर नसेल, आज जर तुम्हाला व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य नसेल तर तुम्ही पैसे मिळवू शकता का? नाहीये. आज तुम्हाला जर आर्थिक स्वातंत्र्य नसेल, जे मनुस्मृतीने सांगितलं होतं की इथल्या क्षुद्रांना पैसा कमवण्याचा अधिकार नाहीये, ते स्वातंत्र्य जर हिरावलं गेलं तर तुम्ही बुद्धिझमला घेऊन काय करणार? तुम्ही मोक्ष प्राप्ती किंवा निर्वाण प्राप्ती तुम्ही करू शकता का? तुमचं मन इथं लागेल का? तुम्ही ध्यान करू शकाल का? नाही करू शकाल. जोपर्यंत तुमची भूक मिटणार नाही, तुमच्या भौतिक गरजा पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत तुमचं चित्त एका ठिकाणावरती राहणं अशक्य आहे. त्याच्यामुळं भारतीय संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य अगोदर अबाधित ठेवणं गरजेचं आहे. तर आपण बुद्धांचं जे अंतिम ध्येय होतं निर्वाण, ते आपण प्राप्त करू शकतो. म्हणून भारतीय संविधानामध्ये सर्वात अगोदर ज्या गोष्टीला महत्व दिलं ते बुद्धांचं अंतिम ध्येय होतं. बुद्धांनी अंतिम टोक ज्या गोष्टीला सांगितलं, मुक्ती किंवा निर्वाण, ते बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला दिलं भारतीय संविधानाने. आणि त्याच्यासाठी आपण सर्वजण त्यांचे ऋणी असलो पाहिजे. बुद्धाने सुद्धा या लोकांना मुक्त करण्यासाठी सिद्धांत, सगळे उपदेश सांगितले की तुम्ही कुठल्याही मानसिक विचारांमध्ये अडकून पडू नका. त्यावेळेस 62 प्रकारच्या विचारधारा होत्या बुद्धांच्या काळामध्ये. त्या 62 विचारधारा पूर्णतः चुकीच्या आहेत, बुद्धाने सिद्ध करून दाखवलं. यातून माणसाचं सुख मिळवणं शक्य नाहीये. माणसाला जर निर्वाण मिळवायचं असेल, सुख जर मिळवायचं असेल, तर माणसाचं चित्त हे निर्मळ असलं पाहिजे. निर्मळ चित्त करण्यासाठी कोणते अष्टांगिक मार्ग असले पाहिजेत. त्या अष्टांगिक मार्गानेच माणसाचं चित्त शुद्ध होऊ शकतं आणि तो अंतिम सुखाकडे तो जाऊ शकतो आणि निर्वाण प्राप्त करू शकतो. त्याच्याशिवाय करू शकत नाही, हे बुद्धाने सांगितलं. आणि बाकीचे जे काही 16 संस्कार सांगितले होते किंवा जे काही त्यावेळेसच्या लोकांनी त्यांच्या ग्रंथामध्ये जे काही वर्णन वगैरे केलेले होते की या देवतांची उपासना करा, हे करा वगैरे वगैरे, व्रत केले वगैरे, सर्व ज्या काही गोष्टी होत्या त्या थोतांड आहेत. सांगून बुद्धाने मुक्तीचा, आनंदाचा, स्वातंत्र्याचा जो काही मार्ग सांगितला त्यांनाच आपण अष्टांगिक मार्ग. एक तत्व झालं. दुसरं तत्व आहे समता. बुद्धाने 2500 वर्षापूर्वी या समाजामध्ये जी काही वर्ण व्यवस्थेने समाजाला विभागलं गेलं होतं, उच्च नीचता जी निर्माण केली गेली होती, लोकांना भ्रमित करून टाकलं होतं एक चुकीचं थोतांड सांगून, त्या थोतांडाला बुद्धाने पूर्णतः नाकारलं आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एका कवेत घेणारा बौद्ध धर्म स्थापन केला. त्यांच्या संघामध्ये कुठल्याही वर्ण व्यवस्थे, कुठल्याही वर्णाला, कुठल्याही जातीला कुणालाही बंधन नव्हतं. इव्हन ब्राह्मणांना सुद्धा त्या संघामध्ये प्रवेश होता. बहुतांश ब्राह्मणांनीच त्या संघामध्ये सहभाग घेतला आणि भिक्खू झाले आणि त्यांनी बऱ्याच प्रमाणामध्ये बौद्धांना विकसित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याच त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणे विकृती पण निर्माण झाली. परंतु मुख्य गोष्ट जी काय आहे, समता, ही सर्वात अगोदर बुद्धाने त्यांच्या संघामध्ये स्थापन केली. इथल्या सर्व वर्णवादी व्यवस्थेला लाथाडून बुद्धाने जे संघ निर्माण केला, त्या संघामध्ये सर्व जाती धर्माचे लोक, इव्हन त्यावेळेस धार्मिक स्वातंत्र्य, आज जे आपण बुद्धांच्या ह्याचा अभ्यास करतो, गाथा वगैरे म्हणतो, इव्हन आता तुम्ही जे काही पूजा विधी वगैरे जे केल्या, या सर्व विधी इथल्या सर्व स्त्रियांना हिंदू धर्माने नाकारल्या होत्या. कुठल्याही मंदिरातली पूजा आज तागायत स्त्रियांकडून केली जात नाही, हे वास्तव आहे. आज सुद्धा आता काही प्रमाणात कमीत कमी गाभाऱ्यात जाऊ तरी देत आहे. पूर्वी गाभाऱ्यात सुद्धा प्रवेश नव्हता कुठल्याही स्त्रीला.
स्त्री ही नरकाचं द्वार आहे अशा पद्धतीची संकल्पना हिंदू धर्मामध्ये होती। या सर्व संकल्पनांना लाथाडून बुद्धांनी सर्वप्रथम संघामध्ये महिलांना प्रवेश दिला। ही जी काही समता आहे, वर्णव्यवस्थेची असेल, लिंग व्यवस्थेची असेल किंवा वर्ण व्यवस्थेची असेल, जी जाती व्यवस्थेची असेल, या सर्व जी काही विषमता त्यावेळेस समाजामध्ये प्रस्थापित झाली होती ती सर्व विषमता नष्ट करून बुद्धाने सर्वप्रथम समता आणली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाचं दुसरं तत्व म्हणजे समता दिली। या भारतीय संविधानाचं कलम नंबर 14 आणि 15 हे समतेवर आधारित आहे। इथे तुम्हाला वर्णाच्या आधारावर, लिंगाच्या आधारावर, जातीच्या आधारावरती किंवा रंगाच्या आधारावरती, कुठल्याही आधारावरती कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू दिला जाणार नाही ही भारतीय सरकारची कटिबद्धता आहे। आता ही अंमलात किती येते, का येत नाही, याचा आपण जोपर्यंत जागरूकपणे मागोवा घेत नाही तोपर्यंत ते अंमलात येणार नाही। आपण म्हणाल की बाबा असं तुम्ही म्हणताय पण वास्तवात तसं काही दिसत नाही, एवढे अधिकार नाही, तर आज बी आम्हालाच भांडे घासावं लागतात, आज आम्हालाच धुणं धुवावं लागतं, आज हे सगळं करावं लागतं। तुम्ही उगा म्हणताय समतेच्या गोष्टी वगैरे वगैरे, त्या कशा मिळवायच्या आणि ते व्यवस्थितपणे, म्हणजे या येणाऱ्या काळाच्या उगा त्या होणारच आहे। म्हणजे असं नाही की मी म्हणतोय म्हणजे लगेच म्हणजे बाबासाहेबांनी समता म्हटली म्हणून लगेच रमाबाईंनी उठून आता तुम्ही समताची घासा भांडे, असं नाही आहे। किंवा महात्मा फुलेंना सावित्रीबाई फुलेंनी असं म्हणलं नाही की लय समता करता महिलांना शिकवा, चला धुवा, कपडे वगैरे धुवा आणि सगळं हे करा, सारून वगैरे करा किंवा मानली, ही नाही। समता हळूहळू येणाऱ्या काळामध्ये तीच गत आहे। सध्याची पिढी ती स्वीकारायला थोडंफार हिसगुस करत असेल। आज सुद्धा मी जर कधी कपडे धुवायला जरी केलं तर माझी माय अगोदर उठून बसते, काय बायकांसारखं कपडे धुवायला बसते, अशा पद्धतीने मी म्हणतो आहे असं नाहीये। मी लोकांना सांगतो मी पण केलं तर का फरक पडाला, माय म्हणते हो तिकडे मी धुते बाबा। म्हणजे ही जी काही गोष्ट आहे समाजाला अजून ती स्वीकार आली नाही। म्हणजे मी जर काही काम माझे मित्र म्हणायला लागतील, आम्ही मित्र बोलत असताना दुसरा एक मित्र म्हणतो काय झाले का भांडे घासून, मी म्हणतो हो झाले आता हसतोय पूर्ण। म्हणजे ही जी काही भावना आहे समाजामध्ये, जी काही रुळलेला हा जो काही संस्कार आहे आपल्या माथ्यावरती, तो संस्कार हळूहळू पद्धतीने कमी होणार। त्याच्यामुळे मी असं म्हणत नाही की लगेच तुम्ही घरी भांडायला सुरू करा, असं नाही आहे। तर ही हळूहळू पद्धतीने होणारी गोष्ट आहे, परंतु मूळ जो ढाचा आहे, जो संविधानाने तुम्हाला दिलेला आहे, तिथल्या प्रत्येक जीवाला दिलेला आहे, तो आपल्याला आता हळूहळू तुम्ही ज्यावेळेस जागरूक व्हाल आणि हळूहळू अंगवळण करण्याची गोष्ट आहे की तुम्ही कधी तर थोडंसं करा। ही जी काही भावना ती आपल्याला करावी लागेल, आपल्याला मिळवावी लागेल। त्याच्यामुळे मी म्हणलो की राजकीय गोष्ट जी आहे ती गोष्ट केवळ म्हणजे आमच्या कामाची नाही असं म्हणून चालणार नाही। ती घरात सुद्धा माणसात सुद्धा, पुरुष सुद्धा जो काही महिलेवरती आपला अधिकार गाजवतो, मी म्हटलं तसंच झालं पाहिजे, ठीक आहे, राजकारणच आहे हे, राजकारणापेक्षा वेगळं नाही आहे। माझी सत्ता असली पाहिजे, मी जे म्हणेन तेच करायचं, मी कमवतो, हा जो भाग आहे तो राजकारणाचा भाग आहे। इव्हन एखाद्या व्यक्तीकडे किती वेळ बघते, कशी बघते, का बघते, याच्या पाठीमागे सुद्धा राजकारण असतं। एखादा राजकीय व्यक्ती जर हसला, आता जे मीम्स वगैरे तयार होतात किंवा आपल्याकडे व्हॉट्सअपला वगैरे फेसबुकला येतात, हे राजकीय गोष्टी आहेत। कोणी कोणाकडे किती वेळ बघतो, कशा पद्धतीने बघतो, राजकारणच असतं। राजकारणाशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही। त्याच्यामुळे राजकीय गोष्टीला सुद्धा बघावं लागेल। त्याच्यामुळे समता प्रस्थापित करण्याचा जो काही प्रयत्न बुद्धाने त्यावेळेस केला आणि तो यशस्वी रीतीने केला, समाजामध्ये समता आणली। त्यावेळेस संघामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्हीही गट राहत होते, काही प्रमाणामध्ये विकृती व्हायला लागल्या, विवाद व्हायला लागले। त्याच्यामुळे विनय पिटक ही काही रचना झाली, त्याच्यामध्ये थेरगाथा जे निर्माण केले गेले, त्याच्यामध्ये नियम करावे लागले। बुद्धांकडे रोज प्रकरण यायचं की हा पुरुषांनी या महिलेला काहीतरी केलं किंवा ही महिला आणि त्या भिकुनी काहीतरी हे झालं, ही भिकुनी नीट वागत नाही, अशा पद्धतीच्या विकृती होणार ही माहिती होतं। दोघं जर एकत्र येत म्हणल्यानंतर काही ना काही होणार आहे, अशा पद्धतीची होती। परंतु बुद्धांनी नियम बनवून टाकले की हे तुम्हाला चालणार नाही, संघामध्ये जर तुम्ही असं कराल तर तुम्हाला संघातून बाहेर काढलं नाही, अशा पद्धतीची नियमावली तयार करून त्यांनी ते चालवलं। परंतु बुद्धाने समता प्रस्थापित करण्यासाठी सर्वात प्रथम पांडा घातला आणि समाजामध्ये समता प्रस्थापित केली। तीच समता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या या उद्देशिकेमध्ये दिली आणि भारतीय संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, ते अधिकार देत असताना कुठेही वर्णाच्या आधारावर, जातीच्या आधारावर किंवा कुठल्या आधारावर वेळ झाली बाबा, दोनच तत्व झाली, चार तरी ठीक आहे, माझीच रेल्वे जाणार आहे, ठीक आहे। आता दुसरे जे तत्व आहेत महत्वाचे, ते आपले न्याय आणि बंधुता। आता न्यायासाठी तर खऱ्या अर्थानं बुद्धाने आपल्या प्राणाची बाजी लावलेली होती। म्हणजे कितीही टोकाचा जरी खेळ असेल, की एकीकडे अंगुलीमालासारखा माणूस आहे, आता ही गोष्ट आपल्याला आजच्या घडीला जर आपण लागू करायची म्हटली तर एकीकडे अंगुलीमाल सारखा राक्षस आहे, अक्षरशः तो तुम्हाला मारून टाकणार आहे। त्याने कितीतरी लोकांना, हजारो लोकांना मारलेला आहे आणि तो मारून त्याचे अंगठी जे आहेत तो तोडून तो गळ्यामध्ये घालतोय, त्याचं नाव अंगुलीमाल आहे। हा भयंकर राक्षस अक्षरशः माणसाला मारणारा आहे, हे माहिती असताना सुद्धा
बुद्ध दुसऱ्यांचा प्राण वाचवण्यासाठी किंवा न्याय प्रस्थापित करण्यासाठी मी माझा प्राण द्यायला तयार आहे, परंतु त्या माणसाला मी सांगणार आहे किंवा उपदेश करणार आहे म्हणून बुद्ध त्या अंगुलमालाकडे जातात। हे कशासाठी जातात? धार्मिक माणूस होता, माझं मी मठामध्ये बसतो, कशाला त्या राक्षसाकडे जाऊ, ते तुमचं तुम्ही बघून घ्या असं बुद्ध म्हणू शकले असते। परंतु समाजामध्ये न्याय प्रस्थापित झाला पाहिजे। समाजामध्ये एखाद्या प्राण्याला सुद्धा तितकाच जगण्याचा अधिकार आहे का, तर न्याय प्रस्थापित झाला पाहिजे। माणसाच्या मनामध्ये ती करुणा आली पाहिजे, मानवता ज्याला म्हणतो ती विकसित झाली पाहिजे। म्हणून बुद्धाने न्याय प्रस्थापित करण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी जरी लावली तरीही हरकत नाही, परंतु तुम्ही न्याय प्रस्थापित करण्यासाठी जगा हा संदेश इथल्या सर्व भिक्खूंना दिला। त्याच्यामुळे भिक्खू जंगलामध्ये, रानामध्ये, वनामध्ये कुठल्याही प्रकारच्या भागामध्ये जाऊन त्यांनी बौद्ध धर्म प्रसारित केला। या भारतामध्ये तशा पद्धतीची हिंसा त्यांनी सहन केली, परंतु त्यांनी शस्त्र हातामध्ये घेतलं नाही। इव्हन नेपाळ, भूतान वगैरे जे काही म्यानमार वगैरे जे देश आहेत ते इतक्या डोंगराळ भागामध्ये आहेत, तिथे हिंसुरी प्राणी वगैरे तिथे जाऊन त्यांनी बौद्ध प्रस्थापित केला आणि लोकांना न्याय समाजात प्रस्थापित करण्यासाठी सांगितलं। एखाद्या प्राण्यावरती सुद्धा कुठल्याही पद्धतीचा अन्याय होता कामा नये, ही बुद्धांची भावना होती। त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की सभ्यसता सुखी होऊन तू, हे जे तत्व आहे या सर्व गोष्टीचा आधार म्हणजे न्याय आहे। न्याय प्रस्थापित करण्यासाठी आपलं भारतीय संविधान कटिबद्ध आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळी जी न्याय व्यवस्था स्थापन केलेली आहे, सर्वोच्च न्यायालयापासून ते गावामध्ये जे काही तंटामुक्ती हे झालेलं आहे ते सर्व काही न्याय प्रस्थापित करण्यासाठी एखादा घटक दुसऱ्या घटकावरती अन्याय करू शकणार नाही किंवा करणार नाही, त्याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे। दुसरी गोष्ट अशी आहे, शेवटची जी आहे बंधुता। आता बंधुता प्रस्थापित करण्यासाठी तर सर्व जे काही आपल्याकडे सांगितलेल्या ज्या मेत्ता भावना आहेत, तर त्या मेत्ता भावना ह्या पूर्णतः बंधुता प्रस्थापित करण्यासाठी आहे। मेडिटेशन जे आहे की माझं कल्याण हो, माझ्या शेजाऱ्यांचं कल्याण हो, इथल्या गावकऱ्यांचं कल्याण हो, राज्याचं कल्याण हो, पूर्ण देशाचं या विश्वाचं कल्याण हो, ही मंगलमय भावना विकसित करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं बंधुता आहे। दुसऱ्याचं वाईट झाल्यानंतर कोणी कोणाचा भाऊ होत नाही। तुम्हाला जर दुसऱ्याचं कल्याण केला तरच कोणीतरी तुम्हाला भाऊ म्हणेल, बंधू म्हणेल। म्हणून ही बंधुता प्रस्थापित करण्यासाठी बुद्धाने सर्व त्यांचे जे उपदेश आहेत त्यातून बंधुता कशी प्रस्थापित करता येऊ शकते याचा सिद्धांत त्यांनी सांगितलेला आहे, याच्यासाठी उपदेश दिलेले आहे। म्हणून बंधुता सुद्धा हे जे काही तत्व आहे जे संविधानामध्ये आणलेलं आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांनी भावाभावाने राहिले पाहिजे। या राष्ट्रातील किंवा या देशातील सर्व लोक आम्ही बंधू भगिनी आहोत असं जे काही म्हणण्याची जी सुरुवात झालेली आहे ती बुद्धांच्या या बंधुतेपासून झालेली आहे। अशा पद्धतीनं भारतीय संविधानाचं आणि बौद्ध धर्माचं नातं हे खऱ्या अर्थानं एका शरीराचं आणि मनाचं नातं जसं असतं तशा पद्धतीचं आहे। या देशामध्ये धर्म आणि भारतीय संविधान हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। आपल्याला या दोन्ही बाजूंना त्याच पद्धतीनं आधी समजून घ्यावं लागेल आणि अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करावा लागेल। तुम्ही सगळ्यांनी त्याच पद्धतीनं जागरूक राहावं आणि हा धम्म आणि हे राजकारण अशा पद्धतीने विकसित करून आपला जे काही मार्गक्रमण करावं अशा पद्धतीने मी विनंती करतो आणि मी माझं वक्तव्य थांबवतो। जय हिंद, नमस्कार।